आपणा सर्वांचं पुन्हा एकदा भगीरथी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आपण मॅथ्स 1चा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये. त्याच्यामध्ये पहिला प्रॅक्टिस सेट आणि फर्स्ट ॲक्टिव्हिटी आणि 6 सब क्वेश्चन झाले होते. आता त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन 7 आणि 8 बघायचा आहे. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहात. त्याच्यामध्ये मी हा क्वेश्चन घेण्याच्या पूर्वी तुम्हाला ह्याची कन्सेप्ट शिकवली होती, जो सॉल्व्ड एक्झाम्पल 3 आहे. इंटरचेंजिंग द कोइफिशियंटचा क्वेश्चन्स म्हणजे इक्वेशन 2 असतील आणि त्याच्यात पहिला एक्सचा जो कोइफिशियंट आहे तर दुसऱ्या इक्वेशनमध्ये तो वायचा असेल आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोइफिशियंट आहे पहिल्या इक्वेशनमध्ये वायचा असेल. असा इंटरचेंजिंग द कोइफिशियंट्स वाला क्वेश्चन होता आणि तो क्वेश्चन्स आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 त्याच धर्तीवरती डिपेंड आहे. तर आज आपण तो क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय सांगितलंय, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. क्वेश्चन व्यवस्थित बघा बेटा. मी सांगितलं होतं पहिलं इक्वेशन आहे बघा, इक्वेशन नंबर किती आहे 1 आणि हे बघा इक्वेशन नंबर किती आहे बेटा 2. इक्वेशन 1 मध्ये एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो किती आहे बेटा 99. इक्वेशन 2 मध्ये वायचा कोइफिशियंट किती आहे 99. सेम तसंच बघितलं इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोइफिशियंट किती आहे बेटा 101. इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोइफिशियंट किती आहे बेटा 101. सेम इक्वेशन 1 मध्ये वायचा कोइफिशियंट किती आहे 101. म्हणजे काय सांगितलंय, पहिल्यांदा एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो इकडे वायचा आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स आहे तो पहिल्या इक्वेशन मध्ये वायचा आहे. त्याला म्हणतात बेटा इंटरचेंजिंग द कोइफिशियंट्स. त्याला काय म्हणतो आपण, इंटरचेंजिंग द कोइफिशियंट्स. अशा टाईपचे जेव्हा प्रॉब्लेम येतील तेव्हा त्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी पहिल्यांदा मी 4 स्टेप्स सांगितल्या होत्या. त्यामध्ये पहिली स्टेप करायचं बेटा ऍड इक्वेशन 1 अँड 2. जे इक्वेशन दिलेले आहेत गिवन त्याचे ॲडिशन करायचं आहे, ऍड इक्वेशन 1 अँड 2. दुसरी स्टेप करायचं बेटा सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. मग ते सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर ॲडिशन केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल त्या इक्वेशनला आपण 3 नंबर देणार आहेत आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल त्याला इक्वेशन नंबर 4 देणार आहेत. आणि त्याच्यानंतर इक्वेशन 3 आणि 4 ला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, घाबरायची गरज नाही आहे. मॅथ्सला तर अजिबात घाबरायची गरज नाही बेटा. मॅथ्सच्या कन्सेप्ट समजल्या की एकदम इझी वेनी ते आपल्याला जमायला लागतं. म्हणून मॅथ्सच्या कन्सेप्ट समजून घेण्यावरती जास्त भर द्या. बरेच मुलं मॅथ्सचा पाठ करण्याचा प्रयत्न करत असतात, तर पाठ करू नका. त्याला समजून घेतल्याच्या नंतर क्वेश्चन कसाही आला तरी तुम्हाला तो सोडवता येतो. त्याच्यासाठी तुम्ही समजून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा इकडे आपण काय करूयात, मी सांगितलं पहिल्यांदा ॲडिशन करायचं आहे, तर ॲड इक्वेशन 1 अँड 2 आणि जे करणार आहेत ना बेटा ते लिहायचं इथे. ॲड इक्वेशन 1 अँड 2. मग इक्वेशन 1 आणि 2 चे ॲडिशन करायचं आहे. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. मी काय सांगितलं बेटा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्याची काय करायचं पहिल्यांदा ॲडिशन. हा ना, ॲडिशन केल्याच्या नंतर काय येतं बेटा, ॲडिशन 101 प्लस 99 किती येतं 200x. हा ना, 101 प्लस 99 इज इक्वल टू 200y इज इक्वल टू 1000. आता ह्याच्यामध्ये काय करतो बेटा, होल इक्वेशनला इथं 200च्या टेबलमध्ये येतं, हे पण 200च्या टेबलमध्ये येतं आणि 1000 सुद्धा 200च्या टेबलमध्ये येतो. मग हे 200 हे 200 कॅन्सल, हे 200 हे 200 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजे आपल्याला काय मिळालं बेटा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती मिळाला 5. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय करायचंय, मी ॲडिशन सांगितलं, मग आता आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन. मग कोणता नंबर मोठा आहे बेटा, 99 की 101. 101 ग्रेटर आहे, म्हणून सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. म्हणजे काय करायचंय, 2 मधून सबट्रॅक्ट इक्वेशन 1 ला सबट्रॅक्ट करायचंय. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. दुसरं काय सांगितलं बेटा, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. सबट्रॅक्शन करायचंय. सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर काय होतं बेटा, साइन चेंज ऑफ बिलो इक्वेशन.
मायनस 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 101 मधून 99 गेले किती आलं बेटा 2x 101 मधून 99 गेले 2y अँड टेक द बिगर नंबर साइन दॅट इज मायनस 501 मायनस 499 इज इक्वल टू किती आलं बेटा 2. परत आपल्याला काय करता येईल त्याच्यामध्ये ह्या हे सगळे नंबर्स कोणाच्या टेबलमध्ये येतात बेटा 2 च्या टेबलमध्ये येतात म्हणून अबो इक्वेशनला आपण काय करूयात 2 नी डिवाइड करू 2x मायनस 2y इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 2 2 कॅन्सल झालं 2 2 कॅन्सल 2 1 जा 2 म्हणजे इथं किती आलं बेटा x मायनस y इज इक्वल टू 1 x मायनस y इज इक्वल टू 1 ह्याला इक्वेशन नंबर किती द्यायचं 4 हे इक्वेशन नंबर 3 झालं. आता इक्वेशन 3 आणि 4 ला बघितल्याच्या नंतर समजून येईल आपल्याला सेम कोइफिशियंट पण आहेत आणि सेम साइन पण आहे आणि डिफरंट साइन पण आहे. मग डिफरंट साइन वाला घेऊयात आपण काय करूयात ऍड इक्वेशन 3 अँड 4 ऍड इक्वेशन 3 अँड 4 ऍड इक्वेशन 3 अँड 4 मग इक्वेशन 3 काय दिलं बेटा x प्लस y इज इक्वल टू 5 x मायनस y इज इक्वल टू 1 मी ॲडिशन केलं ॲडिशन केल्यानंतर काय होईल प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल आता इथं 1 आणि इथं 1 1 प्लस 1 किती झाला बेटा 2x 5 प्लस 1 6 हा मल्टिप्लाइड बाय 2 इकडे जाऊन काय होईल डिवायडेड बाय 2 x इज इक्वल टू किती आलं बेटा 3 x इज इक्वल टू 3 आता x इज इक्वल टू 3 व्हॅल्यू इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये कुठेही पुट करा कुठे पुट करूया 3 मध्ये कुठेही पुट केलं तरी चालतं ह्याला रट्टा मारायची गरज नाहीये पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3 मग इक्वेशन 3 काय सांगितलंय बेटा इक्वेशन 3 काय सांगितलं x प्लस वाय इज इक्वल टू किती दिलाय 5 आणि आपल्याला काय पुट करायचं आहे x इज इक्वल टू 3 पुट करायचं आहे हा प्लस 3 नंबरला नंबरकडे घेऊन जा प्लस 3 तिकडे जाऊन काय झाला मायनस 3 y इज इक्वल टू किती आलं बेटा 2 सो देअरफॉर x कॉमा y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आहे बेटा 3 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 2 इज द सोल्युशन. अशा सिंपल पद्धतीनं आपल्याला हे सगळं सोडवायचं आहे म्हणून व्यवस्थित सॉल्व करा एकदम छान पद्धतीनं आणि खूप सिंपल आहे बेटा ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 8 काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 8 लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 बघा कसं सॉल्व करायचं बेटा ह्याला इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन नंबर 2 मी काय सांगितलं बघा एक्सचा कोइफिशियंट किती आहे बेटा 49 इक्वेशन मध्ये इक्वेशन 2 मध्ये वायचा कोइफिशियंट किती आहे 49 इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोइफिशियंट किती आहे 57 इक्वेशन 1 मध्ये वायचा कोइफिशियंट किती आहे 57 म्हणजेच काय ह्याला काय म्हणतात बेटा इंटरचेंजिंग द कोइफिशियंट्स इंटरचेंजिंग द कोइफिशियंट्स मग अशा केसमध्ये काय करायचं आहे फर्स्ट ॲडिशन पण लिहूयात आपण ऍड इक्वेशन 1 अँड 2 ऍड इक्वेशन 1 अँड 2 मग इक्वेशन 1 काय दिलं बेटा 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 ॲडिशन करायचं ॲडिशन केले की काही चेंज होत नाही 9 प्लस 7 16 कॅरी 1 5 प्लस 4 9 9 प्लस 1 10 106 हे पण दोन्ही मायनस साइन आहे ऍड द नंबर अँड टेक द कॉमन साइन इज इक्वल टू 2 प्लस 2 4 7 प्लस 5 12 कॅरी 1 आणि 3 प्लस 1 2 प्लस 1 3 3 प्लस 1 4 आता बघा हे सगळे 106 च्या टेबलमध्ये येतात कसं करायचं बेटा 106 है ना 100 आणि 6 असं करूयात आपण 100 इंटू 4 किती येतं बेटा 400 6 इंटू 4 किती येतं 24 म्हणजेच दोन्ही मिळून किती झालं बेटा 424 अशा ट्रिक यूज करायचं बेटा कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे आता तुम्ही मोठे झालात तर मोठ्या पद्धतीने अभ्यास करा म्हणून अबो इक्वेशनला काय करूया डिवायडेड बाय 106 डिवायडेड बाय 106 डिवायडेड बाय 106 मग इथं काय झालं 106 कॅन्सल झाला
इथे पण 106 106 कॅन्सल झालं. 106 1 जा 106 4 जा. मग इथं काय येईल बेटा x मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर किती मिळालं बेटा इक्वेशन नंबर 3 मिळाला. मग आपल्याला काय सांगितलं मी नेक्स्ट स्टेप सबट्रॅक्शन करायचं आहे. मग आता 49 मोठा आहे की 57 57. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. जे करणार आहे ते लिहा इक्वेशन सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. 1 फ्रॉम 2 म्हटलं की आधी काय लिहून घ्यायचं इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन 2 काय सांगितलं राजा इक्वेशन 2 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. इक्वेशन 1 काय बेटा 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे. मी सांगितलं सबट्रॅक्शन केलं की काय होतं साइन चेंज ऑफ बिलो इक्वेशन. मग बिलो इक्वेशनचे साइन चेंज मायनस मायनसचा प्लस प्लसचा मायनस. 57 मधून 49 बघा बेटा 50ला 1 कमी आहे आणि 50 पेक्षा 7 जास्त आहे. 7 प्लस 1 किती झालं 8x. इथे पण 50 आणि ह्याच्यामध्ये हे डिफरंट साइन आहे. सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन. म्हणून इथे किती कमी आहे बेटा 1 कमी आणि 7 जास्त म्हणजे 8चा डिफरन्स आहे. इज इक्वल टू 2 मायनस 2 0. 15 मायनस 7 किती आलं बेटा 8 आणि 1 इकडे 1 गेल्यानंतर इथे 1. 1 मायनस 1 किती आला 0. मग डिवायडेड बाय 8 डिवायडेड बाय 8 डिवायडेड बाय 8. मग आपण डिवायडेड बाय 8 करूयात. डिवायडेड बाय 8 8 8 काय झालं कॅन्सल 8 8 कॅन्सल झालं. 8 1 जा 8 आणि 8 10 जा. म्हणजे इक्वेशन काय आलं बेटा x प्लस वाय इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर नेक्स्ट इक्वेशन नंबर किती आहे बेटा 4. आता इक्वेशन 3 आणि 4 ला व्यवस्थित बघा सेम साइन पण आहे डिफरंट साइन पण आहे. कोएफिशिएंट दोघांचे पण सेम आहेत. आपण डिफरंट साइन वाला घेऊयात. ऍड इक्वेशन 3 अँड 4. ऍड इक्वेशन 3 अँड 4. ऍड इक्वेशन 3 अँड 4. मग इक्वेशन 3 अँड 4 ऍडिशन केलं काय येईल बेटा x मायनस वाय इज इक्वल टू 4. x प्लस वाय इज इक्वल टू 10. ऍडिशन केल्यानंतर काही चेंज होत नाही. मायनस आणि प्लस कॅन्सल झाला. इथं काहीच नाही म्हणजे किती आहे बेटा 1. 1 प्लस 1 किती झालं 2x इक्वल टू 10 प्लस 4 किती झालं बेटा 14. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतो डिवाइड 14 डिवायडेड बाय 2. x इज इक्वल टू किती आला राजा x इज इक्वल टू मिळाला 7 है ना. मग x इज इक्वल टू 7 ही व्हॅल्यू कुठे पुट करूयात पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर. इक्वेशन 3 मध्ये करा किंवा 4 मध्ये करा कुठेही केलं तरी चालेल. रट्टा मारायची गरज नाही. इक्वेशन 4 मध्ये करूयात. इक्वेशन 4 लिहून घ्या बेटा काय दिलं इक्वेशन 4 x प्लस वाय इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. y इज इक्वल टू प्लस 7 इकडे जाऊन काय झालं बेटा मायनस 7. y इज इक्वल टू किती मिळाला 3. y इज इक्वल टू 3 म्हणजेच x कॉमा y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आहे बेटा 7. 7 कॉमा 3 इज द सोल्युशन. 7 कॉमा 3 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा सिंपल पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि इझी वेनी सॉल्व करा बेटा. एकदम खूप सिंपल आहे. खूप व्यवस्थित अभ्यास केल्याच्या नंतर कठीण नाही आहे. प्रॉब्लेम जरी वेगळे दिसले तरी तुम्हाला समजून घेतलात कन्सेप्ट समजली की खूप इझी पद्धतीनं समजतं. म्हणून व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित समजून घ्या आणि हे करा. इथे आपली पहिली प्रॅक्टिस सेट संपते. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रॅक्टिस सेट घेणार आहेत. तर आपण सर्वांनी चॅनल बघण्यासाठी आणि एकदम इझी वेने मॅथ्स शिकण्यासाठी मॅथ्सला एन्जॉय करण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज बघायला भेटतील. फुल बुक सगळ्या प्रॅक्टिस सेट एक एक क्वेश्चन आपण याच्यामध्ये अपलोड करणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी आणि नंतर आपण हळूहळू जेव्हा जास्त सबस्क्रायबर वाढतील तेव्हा लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि मॅथ्सला एन्जॉय करा बेटा. मॅथ्स खूप इझी आहे खूप सिंपल आहे. जर समजलं तर खूप जास्त आणि आउट ऑफ मार्क्स पडत असतात. म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.